नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपल्याला आज एका वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल माहिती करून घ्यायची. आपल्या घरात लहान मुलं असतात आणि लहान मुलं हा नुसता प्रेमाचा विषय नसतो, तर तो आपल्या भविष्याचा पण विषय असतो. आणि जिथे भविष्य असते ना, तिथे काळजी पण असते. आपण जर लहान मुलांचा विचार केला तर लहान मुलांमध्ये 2-3 प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या असतात. एक म्हणजे काही मुलांचे डोळे हे जन्मतः तिरळे असतात किंवा काही कालांतराने पण ते तिरळे होतात. काही मुलांमध्ये असं पण असतं की त्यांना जन्मतः किंवा जन्मानंतर काही काळाने चष्म्याचा नंबर लागतो. आता या दोन्ही गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टींवरती उपचार उपलब्ध आहेत. तिरळेपणा असेल तर तो प्रामुख्यानं कशामुळे असतो, तर डोळ्याला एका जागी धरून ठेवणारे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये कमजोरी असते, त्यामुळे डोळे एका बाजूला सरकतात आणि त्याला आपण तिरळेपणा म्हणतो. एक छोटंसं ऑपरेशन असतं अर्धा-पाऊण तासाचं, ज्याच्यामध्ये हा डोळा कुठल्याही वयामध्ये, मग लहान वय असू दे किंवा अगदी मोठ्या माणसाचं सुद्धा, तो आपल्याला सरळ करता येतो. हे ऑपरेशन साधारणपणानं मी सांगितलं तसं 30 ते 45 मिनिटाचं असतं, काही वेळेला तासभर पण लागू शकतो. याला थोडीशी भूलही दिली जाते आणि याच्या आधी एक 6 ते 7 तास काही खायचं नसतं आणि नंतर 3 ते 4 तास काही खायचं नसतं. त्यानंतर दुसरी मी समस्या सांगितली, लहान मुलांमध्ये चष्म्याचा नंबर असणं, तो कमी असणं किंवा जास्त असणं. याच्यामध्ये अजून एक अशी अवस्था असते की आपले डोळे निरोगी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचण नसते, परंतु एखादा डोळा तो ठरवतो की मला काम करायचं आहे आणि अशा डोळ्याला आपण आळशी डोळे किंवा लेझी आईज म्हणतो. म्हणजे तो डोळा नॉर्मल असतो परंतु तो काम करत नाही, त्यामुळे त्याचा दुसऱ्या डोळ्यावरती ताण येतो आणि जो डोळा काम करत नाही त्याला नंबर लागतो. असा नंबर काही व्यायाम, एक्झरसाइज किंवा काही गेम्स, व्हिडिओ गेम्स असतात, सॉफ्टवेअर असतं त्याचं स्वतंत्र, ते करून असा नंबर घालवता येतो. तेव्हा हा जो ॲम्ब्लायोपिया, ज्याला आपण लेझी आईज किंवा आळशी डोळे म्हणतो, हा लहान मुलांमधली कमतरता ही पण दूर करता येते. सांगायचा मुद्दा असा की लहानपणामध्ये या गोष्टी जर आपण अटेंड केल्या वेळच्या वेळी, तर याच्यावरती इलाज करता येतो आणि मुलांची याच्यातून सुटका होते. आपल्या मुलांना असं काही आहे आणि ते वेळच्या वेळी समजलं आणि ते बरं होतं आहे असा विश्वास आला ना, तर आपली या समस्येतून सुटका होऊ शकते. इन्फिगोमध्ये या, इन्फिगोच्या फोन नंबरवरती फोन करा, अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे या गोष्टीचं आपल्याला निदान करता येईल. धन्यवाद.